नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहूयात सुंदर अष्टपैलू माळ कशी बनवायची। त्यासाठी मी हे 5 mm चे अष्टपैलूचे बीड्स घेतले आहेत, जे प्युअर ब्रास मध्ये आहेत। त्याच्यामुळे आपल्या ज्वेलरीला नेहमी चांगला लुक येतो। त्यानंतर हे 0 mm चे गोल्डन बीड्स आहेत। हा नायलॉनचा थ्रेड सोबतच आपल्याला गोंडा लागणार आहे ॲडजस्टेबल होण्यासाठी। त्यानंतर हे कटर लागणार आहे थ्रेड कट करण्यासाठी, आणि ही तार 3 गेजची तार घेतली आहे आपण सुई म्हणून यूज करण्यासाठी। तर पहिल्यांदा ह्या नायलॉनच्या थ्रेडचे 4 पदर मी दोरा काढून घेणार आहे, जेणेकरून आपला जो नेकलेस आहे, जी माळ आहे ती मजबूत बनेल। ह्यामध्ये गोंड्याच्या एका साईडला ते 4ही पदर एकत्र घेऊन त्याची गाठण मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे गाठण आली पाहिजे, टाईट गाठण मारायची। आणि दुसऱ्या साईडला जी आपण सुई बनवली आहे ती सुई ओवून घ्यायची। जी सुई आहे आपली ती सुई ओवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण एक एक मणी विणणार आहोत। जे ह्या सुईमधून ती आपण अशी चपटी करून घेणार आहोत हाताने। आणि सुरुवातीला 0 mm चा बीड आपण टाकायचं त्याच्यामध्ये, आणि खाली सुई जी आहे ती थोडी फुगीर झालेली असते, त्यामुळे ते लगेच खाली येत नाही, मणी खाली सरकत नाही। त्यामुळे आपण पक्कडच्या साहाय्याने सुईला टाईट धरून खाली ओढून घ्यायचं। त्यानंतर अष्टपैलूचा मणी, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 0 mm चा मणी, अशी सिरीज आपण पूर्ण कंप्लीट करायची आहे ती माळ बनवण्यासाठी। हे बघा, सेकंड टाइम सुद्धा होत नाहीये आपलं, पण नंतर ते इझिली जातात मणी। तर हे अशी मणी जे आहेत ती अशी सिरीज आपण बनवून घ्यायची। तर अशा प्रकारे ही माळ आपली रेडी व्हायला लागते। पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतीये, अशी सुंदर माळ दिसते। आणि पूर्ण आपण 30 इंचांपर्यंत ही माळ ओवून घेणार आहोत, कारण कस्टमरला आपल्या 30 इंचांचा नेकलेस हवा आहे किंवा माळ हवी आहे। त्यानंतर गोंड्याच्या दुसऱ्या साईडला हा दोरा जो आहे तो अडकवून तिथे गाठण मारून घ्यायची, आणि गाठण टाईट होण्यासाठी पक्कडच्या साहाय्याने ती थोडीशी ओढून घ्यायची। दोरा तुटत नाही कारण तो नायलॉनचा थ्रेड आहे। अशी ओढून घ्यायची आणि एक्स्ट्राचा थ्रेड जो आहे तो कट करून घ्यायचा। आणि हा जो थ्रेड आहे तो सटकण्याची सुद्धा शक्यता असते, कारण ते नायलॉन आहे, कॉटनचा थ्रेड नाही येतो। त्यामुळे त्याला आपण फॅब्रिक ग्लूने सेट करणार आहोत, जेणेकरून ती गाठण आपली निसटणार नाही। फॅब्रिक ग्लू थोडासा टाकायचा आणि थोडंसं दाबून घ्यायचं, आणि थोडं 5-10 मिनिटांसाठी ते वाळायला सोडून द्यायचं। दोन्ही साईडला आपण सेम प्रोसिजर केली आहे। त्यानंतर ही सुंदर माळ आपली रेडी झाली आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। तुम्हाला असे ट्युटोरियल हवे असतील तर मला सांगा। सोबतच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा चॅनलला फॉलो करा।